महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी येथील स्त्री रुग्णालयात भौतिक सुविधा देण्याची मागणी शहरातील कारा अली मित्रमंडळाचे अध्यक्ष अली जैत व प्रसिद्ध समाजसेवक सलीम रंगरेज यांच्या वतीने परभणी शहरातील स्त्री रुग्णालयात प्रसूता रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी रुग्णालय परिसरात सुविधा सहित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी परभणी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना लिखित पत्र देऊन तात्काळ निवारा बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड, परभणी। परभणी शहरामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय अतिशय प्रशस्त अशी बिल्डिंग झालेली आहे आणि महिला रुग्णालयासाठी असलेल्या सगळ्या सुविधा चांगल्या आहेत, परंतु त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक आहेत जे इतर सोबत येतात, पुरुष मंडळी आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना बाहेर थांबण्याचा निवारा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शौचालयाला सकाळी जाण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागते। सकाळी स्नान करण्यासाठी शौचालयासाठी चांगली सुविधा असावी, विश्रामगृह असावं अशी आमची मागणी आहे आणि ही सर्वांसाठी हितकारक आहे। इकडं तिकडं इतरस्त शौचालयाला बसल्यानंतर अस्वच्छता होते आणि नातेवाईकांची खूप भेळसांड होते। या सुविधा इथं देण्यात यावा ही विनंती करत आहेत आम्ही प्रशासनाला आणि ही विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र टुडेचे हे जे आलेले मीडियाचे लोक आहेत त्यांच्यामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। ओके, यहाँ आने का मकसद ये है कि यहाँ की जो मरीजों के साथ आने वाले जो रिश्तेदार हैं तो नातेवाईक कहते हैं उनकी जो परेशानी है ये बताना चाहते हैं हम मीडिया के ज़रिए सरकार को और जो जिम्मेदारों को कि इस तरीके से रुग्णों के साथ जो है तो रिश्तेदार आ रहे हैं उनकी परेशानी है और उनका जल्द से जल्द अच्छे से अच्छा इंतज़ाम किया जाए ताकि लोगों को जो रिश्तेदार के साथ जो आ रहे हैं लोग वो उनको सुविधा उपलब्ध हो सके और उनकी परेशानियों में थोड़ी सी आसानी आ सके। सुविधा क्या क्या बोल क्या आ रहे हैं क्या हम उनके लिए नहाने का इंतज़ाम और रात में जो पेशेंट के साथ एक दो लोग रुकते हैं, दो लोगों को तो सिर्फ वार्ड के साथ रुका जाता है, लेकिन अगर लेडीज़ को अंदर रुकने की इजाज़त है तो एक दो जेंट्स भी होते हैं जो बाहर इधर उधर रास्ते में पड़े रहते हैं यहाँ पर, तो उनके लिए रुकने के लिए रेस्ट हाउस रात्रि का निवारा जिसको मराठी में कहते वो रही है और सुबह नहाने के लिए उनको एक शौचालय और अपनी हाजतों को पूरा करने के लिए शौचालय, नहाने के लिए बाथरूम वगैरह का इंतज़ाम हो और दिन में रुकने के लिए अब जैसे देख रहे हो आपके रास्ते पे बाहर इधर उधर लोग बैठे हैं, ये तरीके की थोड़ी असुविधा ना हो ताकि लोगों को आराम मिल सके। इसके पीछे का मकसद यही है शासन इसके तरफ ध्यान दे और लोगों की परेशानियों को दूर करे। वैसे तो अपनी अपनी मेडिकल की जो टीम है जो अंदर के रुग्णों के साथ है वो काम बहुत अच्छा तरीके से कर रहे हैं, हमको उनसे कोई शिकायत नहीं। प्रॉब्लम यह है कि जो उनके साथ जो आते हैं उनके लिए हम लोग सिंपैथी के अंदर एक काम कर रहे हैं, इसके अंदर प्रशासन हमारी मदद करे ताकि लोगों का भला हो सके, बस यही उम्मीद है और प्रशासन से एक इसके ऊपर काम करेगा। थैंक यू। मी कारा अली मित्रमंडळातर्फे आम्ही एक निवेदन दिले की जे नवीन स्त्री रुग्णालय झालं आहे दर्गा रोड म्युन्सिपल कॉलनी परभणी येथे, तिथे रुग्णाबरोबर जे नातेवाईक येतात त्यांना थांबण्यासाठी योग्य जागा नाही आहे, रात्रीचा निवारा नाही आहे आणि त्यांना स्नान वगैरे करण्यासाठी जे नातेवाईक येतात त्यांना स्नान वगैरे करण्यासाठी स्वच्छतेसाठी आणि शौचालयासाठी वेगळी व्यवस्था नाही आहे, कारण एका विशिष्ट वेळेनंतर नातेवाईकांना बाहेर काढण्यात येतं आणि नातेवाईकांची परेशानी होते। या अनुषंगानं तिथं येणाऱ्या नातेवाईकांसाठी निवारा, रात्रीचा निवारा करावा आणि दिवसा त्यांना थांबण्यासाठी एक मोठा हॉल करावा ज्याच्यामुळे त्यांचे गैरसोय होणार नाही याच्याबद्दलचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि याच्यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही होईल यासाठी आम्ही कारा मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांना एक निवेदन दिले आणि त्यांनी लवकरात लवकर करेल याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। दरगाह रोड के साइड जो नया डिलीवरी वार्ड हॉस्पिटल खुला, सिविल हॉस्पिटल, उसमें जो भी पेशेंट्स हैं उनके साथ में जो भी उनके रिश्तेदार बोलो, घर वाले बोलो, वो आते, उनके लिए रहने के लिए उनकी सुविधा, उनके पानी नहाना हो गया, वॉशरूम हो गया, कोई भी सुविधा नहीं है। उसके वास्ते हमने जो है कारा मित्र मंडल की तरफ से जो है उप जिलाधिकारी मैडम को निवेदन दिए कि वहाँ पे सुविधा जो है प्रोवाइड की जाए, कराई जाए और बस।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.